आज बनवणार होती कांदे पोहे, जे की आमच्या विदर्भात बनवले जाते. आता कांदे पोहे तर सर्वांना येतात, पण कोणी कोणी साखर टाकून असे गोड बनवते, ते आमच्या इकडे बनवत नाही. आमच्या इकडे आलू वगैरे हे टाकून बनवतात. तेच आज मी बनवणार होती. मस्त असे तेलात शेंगदाणे तळून घेतले. तळल्यानंतर त्याच्यात जिरं मोहरी टाकली. शेंगदाणे बाजूनं काढल्यानंतर कढीपत्ता टाकला आणि कांदा टाकून त्याच्यात मस्त असं ते मिक्स करून घेतला जोपर्यंत लाल होत नाही. आणि आलू पण कापून ठेवले होते. शेंगदाणे तळून ते पोहेमध्ये टाकून ठेवले होते. त्याच्यात मिरची टाकली. मिरची पण मस्त अशी मिक्स करून घेतली. मिरची टाकल्यानंतर त्याच्यात टाकले आलू, कारण की जेणेकरून हे लवकर पण होता. हे आलू असे मिक्स करून घेतल्यानंतर त्याच्यात थोडंसं मीठ टाकलं, जेणेकरून ते लवकर असे शिजून जातात, कच्चे राहत नाही. थोडंसं मीठ टाकल्यानंतर काही मी मीठ टाकलेलं नव्हतं. थोडीशी हळद टाकली. हळद टाकल्यानंतर त्याच्यात कोथिंबीर पण टाकली. कोणी नंतर पण टाकते कोथिंबीर, पण मी अशी तेलातच होऊ देते. मग अशी कोथिंबीर पण फिरून घेतली. त्याच्यानंतर पोहे पण टाकून घेतले. त्याच्यात असे मिक्स करून घेतले पूर्णपणे आणि 5 मिनटं झाकण लावून ठेवून दिले होते. मस्त ते झाकण काढल्यानंतर पण पुन्हा मिक्स केले. ते मिक्स केल्यानंतर मस्त असे प्लेटमध्ये गेले. बाकी ती मस्त दिसतात आमचे विदर्भ स्पेशल पोहे. आता मस्त असे टेस्टीले पण झाले होते. व्हिडिओ आवडला असेल चॅनलला सबस्क्राईब करा.